नमस्कार. आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये सौ प्रियगंधा विनायक कांबळी यांच्या प्रिया कॅशियो या गृहउद्योगमध्ये काजूवरील संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहोत. यात सर्वप्रथम आम्ही काजूच्या झाडावरून काजू काढून एकत्र केलेले आहेत. त्यानंतर आम्ही काजूच्या बिया चांगल्या प्रकारे आलटून पलटून 8 ते 10 दिवस उन्हामध्ये सुकवलेले आहेत. चांगल्या प्रकारे ते सुकवून घ्यायचे आहेत. ही जी तुम्ही पाहताय ती काजू बॉईल करण्याची मशीन आहे. सर्वप्रथम आम्ही त्यामध्ये पाणी भरून घेतलेले आहे. त्यानंतर कुकरमध्ये 40 किलो काजू भरलेले आहेत. त्या साईडला आम्ही खाली जाळ केलेली आहे पाणी उकळण्यासाठी. यामध्ये आपण स्टीमरची वाफ 108 पर्यंत गेल्यानंतर कुकरमध्ये पाण्याची वाफ सोडणार आहोत. वाफ सोडल्यानंतर आपण 12 मिनिट वाफ कुकरमध्ये जाऊ दिली, जेणेकरून आपले काजू चांगल्या प्रकारे बॉईल होतील. यामध्ये काजू चांगल्या प्रकारे शिजतात. तुम्ही पाहू शकता आता तो काटा 108 वरून पुन्हा खाली आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तो कुकर ओपन करायचा आहे. 12 मिनिट झालेले आहेत. आपण वाफेचा कोक बंद केला. त्यानंतर आपण आता कुकरवरील वरचं झाकण ओपन केलेलं आहे. वाफा येत आहेत. गरम झालेले आहेत आपले काजू. आता आपल्याला खालचं झाकण सुद्धा खोलायचं आहे आणि त्यातले काजू आपल्याला काढायचे आहेत. हे पहा, या प्रकारे आपल्याला त्या कुकरमधील संपूर्ण काजू काढून घ्यायचे आहेत. या प्रकारे आपण काजू काढून घेऊयात कुकरमधले संपूर्ण. काजू बाहेर काढून घेतलेले आहेत व सर्व काजू बिया थंड होण्यासाठी नीट पसरवून ठेवायचे आहेत. सगळीकडे पसरवलेले आहेत. हे काजू आपण 8 तास असेच थंड करत ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर आपल्याला त्यातले काजू काढण्यास सोपं होईल. त्यामुळे ते चांगल्या प्रकारे थंड होणे गरजेचे आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, अशा प्रकारे काजू बॉईल झालेले आहेत. ते थोडे बाहेरून असे नरम झालेत बॉईल होऊन. बघू शकता तुम्ही.